बातमी आहे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला दाखल झाल्यात। मोदीबाग येथे पवारांच्या भेटीसाठी आलेत। माढ्याच्या जागेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत। त्यामुळे माढ्याचा तिढा जो निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरू आहे तो अद्यापही आहे। कदाचित माढ्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी अगदी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहेत। त्यातच आता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या भेटीला आलेत। त्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कदाचित माढ्यामधून ते उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीचे। आणि धैर्यशील मोहिते पाटील हे आता शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील आहे। मोदीबाग येथे पवारांच्या भेटीला ते पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर अशी लढत होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच तीव्र विरोध होता। आक्रमक भूमिका काही नेत्यांनी घेतली होती। माढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध होता। मात्र सर्व विरोध झुगारून निंबाळकरांना उमेदवारी माढ्यातून देण्यात आली। मात्र त्यानंतरही हा विरोध कायम राहिला। अखेर या माढाच्या लोकसभा मतदारसंघात संदर्भात बैठकांचं सत्र सुरू होतं। बैठकांवर बैठका सुरू होत्या। उमेदवारी नेमकी कोणाला दिली जाणार याची चर्चा सुरू होती आणि आता अखेर धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला मोदीबागेत पोहोचलेले आहेत। त्याचे लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मात्र त्यानंतर कदाचित त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। पक्षप्रवेशाच्या नंतर आगामी काळात धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात यंदा निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात याबाबत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आणि ते स्वतः या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे या बाबतीत काय घडामोडी घडतात हे आगामी काळात काही वेळातच या बाबतीत स्पष्टता होणार आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाल्यात। माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा निवडणुकांचं बिगुल वाजलं। निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळीपासून सुरू आहे। खरं तर माढ्यातील काही नेत्यांचा पूर्णपणे विश्वास होता की या ठिकाणी निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही अशा प्रकारचा विश्वास वारंवार नेते व्यक्त करत होते। बऱ्याच इतर मतदारसंघात निवडणुका सुरू झाल्याच्या नंतर राजकीय आखाडा तापलाय। मात्र माढ्याचा राजकीय आखाडा काही महिन्यांपासूनच तापलेला आहे। या मतदारसंघात त्या प्रकारची चर्चा सुरू आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। त्यामुळे काही नेते हे विश्वासाने त्यावेळी सांगत होते की निंबाळकरांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही। मात्र अखेर निंबाळकरांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली। महायुतीचे ते उमेदवार आहेत। पहिल्या यादीमध्ये निंबाळकरांचं नाव आलं त्यामुळे आश्चर्याचा धक्का काही नेत्यांना बसला आणि अखेर आधीचा विरोध ही कायम राहिला। विरोध झुगारून भाजपने जरी उमेदवारी दिली असली तरी भाजप अंतर्गत देखील बंडाळी त्या मतदारसंघात पाहायला मिळाल्या। काही नेत्यांचा विरोध या मतदारसंघात कायम होता आणि आता त्यांनी टोकाची भूमिका घेतलेली आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे पवारांच्या भेटीला दाखल झाले। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, माढ्याचा तिढा अगदी आपण पहिल्या दिवसांपासून पाहतोय। अद्याप देखील माढ्याचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही। धैर्यशील मोहिते पाटील मोदीबागेत शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेत। काय ताजी अपडेट आहेत? काय पक्षप्रवेश होणार आहे? काही वेळात पत्रकार परिषद देखील होणार आहे। काय भूमिका असू शकते? काय सांगशील सविस्तर? खरं तर कारण आता माढ्याचा तिढा हा सुटलेला आहे। कारण की बऱ्याच दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। हातामध्ये तुतारी घेणार अशा सुद्धा चर्चा सुरू होत्या आणि अखेर त्या चर्चा आता पूर्णविराम मिळणार आहे। कारण की मोदीबाग इथं शरद पवारांना भेटण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील, प्रवीण गायकवाड आणि त्याचबरोबर सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख जे गणपत देशमुख यांचे नातू आहेत ते सुद्धा भेटण्यासाठी आलेले आहेत आणि माढ्याचा तिढा हा अखेर सुटलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। पक्षप्रवेश होण्याआधीची ही चर्चा आहे ती करण्यासाठी खरं तर धैर्यशील मोहिते पाटील आहेत ते आलेले आहेत। आतापर्यंत आपण पाहिलं की धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांना गुप्तपणे भेटलेले होते किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही चर्चा होत्या त्या गुप्त ठेवण्यात आलेल्या होत्या। मात्र आज अखेर त्यांनी शरद पवार यांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे। जवळपास 10 मिनिटं आता झालेले आहेत त्यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना आता उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे आणि याची घोषणा आता शरद पवार नेमकी कधी
कधी करतात याची उत्सुकता खरं तर लागलेली आहे. अजूनही माढ्याचा तिढा हा सुटला नव्हता, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा 10 लोकसभेच्या जागा लढणार आहे. त्यातल्या 9 जागा या घोषित झालेल्या आहेत, पण एक जागा ही अद्यापही घोषित झालेली नाही आणि ती जागा म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ आहे. पण आता अखेर हा तिढा सुटलेला आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय आहे ते आता शरद पवार यांच्या सोबत यायला तयार झालेले आहे आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील जे भाजपचे आतापर्यंत नेते मानले जात होते त्यांना भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून माढ्याची लोकसभेचं तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी तयारी सुद्धा तशी केलेली होती, पण त्यांचा पक्षप्रवेश हा अद्यापही शरदचंद्र पवार पक्षामध्ये झालेला नव्हता. पण त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी आता त्यांची चर्चा ही सुद्धा सुरू झालेली आहे. गेला दीड महिन्यापासून या चर्चा सुरू होत्या, पण अखेर स्वतः धैर्यशील मोहिते पाटील आहेत ते आता शरदचंद्र पवार यांना भेटण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. शरद पवार आता त्यांच्या नावाची घोषणा नेमकी ती कधी करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कारण की बरोबर 1 तासानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे आणि याच पत्रकार परिषदेवेळी एक महत्वाच्या व्यक्तीचा पक्षप्रवेश होणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे. ती व्यक्ती नेमकी कोण आहे याचं नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश हा 13 एप्रिलला अकलूज येथे मोठा शक्ती प्रदर्शन करून होणार आहे आणि त्यामुळे त्याच्या आधीची ही भेट आहे, चर्चा करण्यासाठी ही भेट आहे. पहिल्यांदाच धैर्यशील मोहिते पाटील हे पुण्यामध्ये मोदीबाग या शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि एकंदरीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लढाई देता येईल याबाबतची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. दुसरं म्हणजे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख जे शेकापचे नेते आहेत ते सुद्धा आता या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रवीण गायकवाड जे सुरुवातीपासून खरं तर विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या मधला जो दुवा आहे तो म्हणजे प्रवीण गायकवाड आहेत ते सुद्धा आता या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या नावावरती म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होतो का, त्यांची उमेदवारी जाहीर होतं का, माढ्याचा तिढा अखेर सुटतो काय पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.